बुलेटिनची सुरुवात करतोय राजकीय बातमीनं। सत्ताधारी आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आज पुन्हा विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत दिसले। शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोलर धोरणाचं मुनगंटीवारांनी अक्षरशः बाभाडेच काढले। ऊर्जा खात्यावर सवाल करताना शेतकऱ्यांपुढे येणाऱ्या अडचणींचा त्यांनी सभागृहात पाढाच वाचला होता। पाहुयात नेमकं काय म्हणाले ते। सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं। हा कोणता अघोरी आनंद आहे? त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही, शेतकऱ्यांनी पैसे भरले, तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात। मग अपघात विधान भवन का सोलारवर नाही केलं, का मंत्रालय सोलारवर नाही केलं? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे। सलग दुसऱ्या दिवशी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले। कृषी पंपाच्या धोरणावरून मुनगंटीवारांनी फडणवीसांकडे असलेल्या ऊर्जा खात्यावर टीकास्त्र डागलं। जवागा बोलल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढा पाप लागतं की नाही, हे तसा आहे। जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते। इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये। अन्याय करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही, त्याच्यासाठी मंत्रिपद गेलं तरी चालते, पण अन्याय सहन नाही करायचा। देण्याची इच्छा नसेल, खूप त्रास होतोय, इतकी अडचण आली आहे की आता हे दिल्यानंतर प्रकाशगड विकावं लागेल, तर मी समजू शकतो। एका सकाळी कोणाच्या डोक्यात सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना येते, एका झटक्यात फाईलवर सही करतात, यांचे चेक वापस करा म्हणून। कृषी पंप द्या म्हणून हजारो शेतकऱ्यांचे अर्ज सरकारकडे आले आहेत, मात्र सरकार त्यांना बळजबरीनं सोलार पंप थोपवत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। कृषी पंप हवेत म्हणून महाराष्ट्रामधल्या 47,197 शेतकऱ्यांनी चेक भरले, पण सरकारने आता फक्त सोलार पंपच घ्या असं म्हणत त्यापैकी तब्बल 45,114 चेक परत केले आहेत। शिवाय ज्या कंपन्यांचे सोलार पंप सरकारनं दिले त्यापैकी अनेक नादुरुस्त आहेत। आपण महाराष्ट्रभर सोलार पंप लावायचा निर्णय केला, चांगला निर्णय आहे। पण अध्यक्ष महाराज, एका राजाने असाच एक निर्णय केला की 6 महिन्याचा असेल तरी चपाती खायची आणि 15 वर्षाचा असेल तरी चपाती खायची। 6 महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध लागतं, कारण वयोमानानुसार जसं पोषण मूल्य पोषण आहाराचा पदार्थ बदलतो, तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हानिहाय तिथं असणारी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथे येणारा पाऊस, तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं। तुम्ही काय म्हणताय? नाही, तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा। अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना। शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिथे भूजल पातळी खोल आहे तिथे सोलार पंपाला मर्यादा येतात। मोठ्या शेतीसाठी सोलार पंपाची कार्यक्षमता अपुरी पडते, मात्र दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना सोलार पंपच देण्यासाठी आग्रही आहे। याशिवाय डीपी कनेक्शन सुद्धा लवकर मिळत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत। उदाहरणार्थ, या एमएसएबीच्या डीपीची क्षमता एका वेळी 4 कृषी पंप चालवण्याची आहे। इथे अजून 3 शेतकरी वीज पंपांचं कनेक्शन टाकतात, मात्र लोड वाढतो आणि त्यामुळे एकतर डीपीचा फ्यूज उडतो किंवा त्याचा स्फोट होतो। त्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर मिळणं जिकरीच आहे। दुसरीकडे सरकारनं भर देत असलेल्या सोलार पंपाच्या अडचणींवरून सुद्धा मुनगंटीवार यांनी सरकारला सवाल केले। तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलंच पाहिजे। हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या? जबरदस्तीने का देताय तुम्ही? तुम्ही पैसे भरून घेतले, त्यांच्या कष्टाचे पैसे आहे, घामाचे पैसे आहे, बिना व्याजाने तुम्ही भरून घेतले, आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात। त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही। चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन आम्ही राख बुकतोय, रोज 15,000 टन एकटे CTPS ची राख आहे, आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही। सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, शेतकऱ्यांना संकटात आणायचं। हा कोणता अघोरी आनंद आहे? हा कोणता असुरी आनंद आहे? अध्यक्ष महाराज, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावर उत्तर दिलं, मात्र त्यांच्या उत्तरानंतर सुद्धा सुधीर मुनगंटीवार
यांनी कधी खोचक तर कधी आक्रमकपणे सरकारच्या सोलार पंप धोरणावर सवाल केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे समिट झालं होतं, कार्बन एमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे आणि 2030 पर्यंत भारत 50% अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे. म्हणून आपल्या सरकारने ना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी देखील ज्या शेतकऱ्यांना एजी पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास चंद्रपूर मधल्या शेतकऱ्यांच्यासाठी एजी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू. धन्यवाद. मी आभारी आहे. फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की माननीय पंतप्रधान महोदयांनी जरी सोलारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची, पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं एजी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मग आपला विधान भवन का सोलारवर नाही केलं, का मंत्रालय सोलारवर नाही केलं? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे सोलारवर केलं तर मधात कधी लाईट गेली तर प्रॉब्लेम येईल. मग करा ना विधान भवन सोलारवर. आज घ्या की नाही यानंतर विधान भवनाचं कनेक्शन काढलं जाईल, फक्त सोलारवर राहील. काय होतं, शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडंसं बघा बरोबर वाटत नाही. तुम्ही जेव्हा आज दुपारी जेवायला बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं त्याच्या आत्म्यात जाऊन विचार करा. या आधीच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मुनगंटीवारांनी अनेक मुद्द्यांवरून आपल्या सरकारला घेरलं होतं. काल चंद्रपूरच्या नाल्यामधल्या वादग्रस्त भिंतीबद्दल सुधीर भाऊ आक्रमक होते आणि आज ऊर्जा खात्याच्या सोलार धोरणावर त्यांनी सवाल उपस्थित केले. विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनण्याइतका आकडा नसला तरी सत्ताधारी बाकांवरून मुनगंटीवारच विरोधकाची भूमिका चोखपणे निभावतायत. विनायक डावरुक, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.